महत्वाची बातमी, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत मतफूट असल्याची चर्चा सुरू झाली आहे। राधाकृष्णन यांना मतविभाजनाचा फायदा होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं राहील। राज्यातल्या वरिष्ठ भाजपा नेत्यावर महत्वाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। महाविकास आघाडीतून राधाकृष्णन यांना रसद मिळणार का अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहे। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत मतफूट होणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे। सीपी राधाकृष्णन यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे। राधाकृष्णन यांना मतविभाजनाचा फायदा होऊ शकतो। राज्यातल्या वरिष्ठ भाजप नेत्यावर महत्वाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। महाविकास आघाडीतून राधाकृष्णन यांना रसद मिळणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे। पी सुदर्शन यांना काँग्रेसकडून तर सीपी राधाकृष्णन यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे। मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये मतफूट होणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे आणि याचा फायदा अर्थातच राधाकृष्णन यांना होऊ शकतो, त्यांना होणार आहे। त्या संदर्भातली जबाबदारी भाजपनं महत्वाच्या नेत्यावर दिलेली असल्याचंही कळतंय। त्यामुळे राधाकृष्णन यांना रसद मिळणार असल्याची चर्चा आता सुरू झालेली आहे। 9 सप्टेंबरला ही निवडणूक होणार आहे। राधाकृष्णन यांनी अर्ज दाखल केलेला आहे। रालोआच्या महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत राधाकृष्णन यांनी अर्ज दाखल केला। सप्टेंबरमध्ये ही निवडणूक होते आणि त्याच निवडणुकीसंदर्भात आता ही महत्वाची बातमी समोर येते। राधाकृष्णन यांना मतविभाजनाचा फायदा होणार का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे। राज्यातल्या वरिष्ठ भाजप नेत्यावर महत्वाची जबाबदारी देण्यात आलेली आहे असंही कळतंय। राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत मतफूट होऊ शकते अशी चर्चा सुरू झालेली आहे आणि राधाकृष्णन यांना अर्थातच या मतविभाजनाचा फायदा होईल। हे मतविभाजन जर झालं तर राधाकृष्णन यांना फायदा होईल। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, उपराष्ट्रपती पदाची ही निवड भाजपकडून म्हणजेच रालोआकडून आणि आता काँग्रेस आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला आहे। मात्र महाविकास आघाडीत मतफूट होऊ शकते अशी चर्चा सुरू झालेली आहे, काय माहिती? प्रणिता, आपण बोलू शकतो मागील काही दिवसांपासून म्हणजे अर्थातच 1-1.5 महिन्यांपासून महाविकास आघाडीमध्ये चांगलीच फूट पडताना दिसून येत आहे, ज्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट हा इंडिया आघाडीमध्ये होताना देखील भविष्यामध्ये दिसून येईल। आणखी अर्थातच बघितलं तर आता जे काही सर्व बदल होणार आहेत हे केंद्रीय नेतृत्वावर असणार आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी इंडिया आघाडीचे अनेक खासदार जे आहेत ते एनडीएच्या संपर्कामध्ये आहे अशी देखील माहिती मिळत आहे आणि अनेक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर ही महत्वाची जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे। तर पाहायला गेलं तर महाविकास आघाडीतून राधाकृष्णन यांना जे आहे रसद मिळू शकते भविष्यामध्ये, असं काहीच चित्र जे आहे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना दिसून येत आहे आणि चर्चांना देखील तेवढीच उधाण जी आहे ती आलेली दिसून येत आहे। अर्थातच महाविकास आघाडीची फूट ही राज्यात नव्हे तर मग देशात देखील दिसून येईल, कारण की अर्थातच इंडिया आघाडीमध्ये महाविकास आघाडीचं जे आहे एक महत्वाचं स्थान आहे, कारण की अर्थातच त्यांची खासदारांची संख्या जी आहे ती जास्त आहे। त्यामुळे येणाऱ्या भविष्य काळामध्ये काय होईल हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे। प्रणिता जी, शुभम, ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी देखील प्रयत्न भाजपकडून केले जात होते। मात्र अखेर इंडिया आघाडीकडून उमेदवार देण्यात आलेला आहे। पी सुदर्शन यांना उमेदवारी देण्यात आली। मात्र त्यानंतर आता अशी चर्चा सुरू होते, मतफूट होऊ शकते असं समजतंय। इंडिया आघाडीकडून महत्वाची पावलं उचलली जाऊ शकतात। अर्थातच मतफूट जी आहे ती होण्याची दाट शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे, कारण की त्याच अनुषंगाने जे आहे एनडीएचं जे सरकार आहे किंवा भारतीय जनता पक्षाचे जे महत्वाचे नेते आहेत त्यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे असं विश्वसनीय सूत्रांकडनं माहिती जी आहे ती आपल्यापर्यंत येत आहे। भविष्यामध्ये चित्र काहीसं बदललेलं दिसेल, मतामध्ये जे आहे फरक पडताना दिसून येतील आणि कुठेतरी महाविकास आघाडी किंवा मग इंडिया आघाडीचे मतं जे आहेत ते फुटताना स्पष्टपणे चित्र समोर येईल। शुभम, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।